नमस्कार मित्रांनो, आज तिच्यावर खूप प्रेम होतं, पण त्याचा इगो आणि ॲटिट्यूडमुळे त्याला पसंत करत नव्हती. ती मात्र त्याला पहिल्याच नजरेत आवडली होती आणि काहीही करून तिला मिळवायचं हा त्याने जणू चंगच बांधला होता. अनुरागच्या बहिणीची क्लासमेट होती ती. बहिणीला कॉलेजला सोडायला आले तिच्यामध्ये हरवून गेला. त्याने त्याच्या बहिणीला सांगून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या स्वभावामुळे ती त्याला टाळत होती. त्याला नकार दिल्यामुळे त्याचा इगो हर्ट झाला. मैत्री नाही झाली तर नाही, पण बायको तर तुला मी नक्कीच बनवीन, अशी त्याने जणू शपथच घेतली होती. कॉलेज संपल्यानंतर तिचं ज्या मुलावर प्रेम होतं त्याच्याशी लग्न ठरलं आणि लग्नाच्या दिवशी त्याने नवरदेवाला धमकावून स्वतः त्याच्या जागी उभा राहिला. अशा प्रकारे अनुराग आणि माधुरीचे विचित्र प्रकारे लग्न झालं. पण लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिने त्याला सांगितलं की मी तुझा खूप तिरस्कार करते. हे लग्न तू मला फसवून केलं आहेस. माझ्या मर्जीने नाही, मी तुझ्यावर प्रेम करत नाही. आय हेट यू. आणि ती खूप रडायला लागते. माझ्याजवळ ही यायचा प्रयत्न करू नकोस, असं रागाने म्हणते. आता खरी मजा येणार आहे. तू मला नकार दिला होतास ना, पण आता रोज तुला माझा चेहरा पाहावा लागणार आहे आणि रोज माझ्यासोबतच रात्र घालवावी लागणार आहे. तू कितीही काही बोललीस तरी सुद्धा आता तुझी इथून सुटका नाही. झोप शांतपणे, पण बेडवर नाही, तू सोफ्यावर झोपायचं. जोपर्यंत तू स्वतःहून मला स्वीकारत नाहीस तोपर्यंत तू माझ्या बेडवर झोपायचं नाही. आणि माझी खात्री आहे की तो दिवस लवकरच येईल, कारण अनुरागसाठी कुठलीही गोष्ट अशक्य नाही. तुझा नकार कधी होकारात बदलेल हे तुला पण कळणार नाही आणि तू स्वतःहून माझ्या मिठीत येशील. पती म्हणून माझा स्वीकार करशील. ती रागाने म्हणते. होकार? आणि तुला हे कधीच शक्य होणार नाही. दुसऱ्या दिवशी 10 वाजले तरी ती उठली नव्हती. तो रोजच्या प्रमाणे बाहेर निघून जातो. दुपारी आल्यावर तो ओळखतो की ती अजूनही जेवली नाही. तो तिच्यासाठी जेवण घेऊन जातो. ती म्हणते, मला तुझ्या घरचं पाणीही प्यायचं नाही. तो म्हणतो, तुला आपल्या घरचं म्हणायचं आहे का? कारण हे घर आता तुझं पण आहे. मी हे घर माझं मानत नाही. तुझी मर्जी, पण आता तुला जेवावं लागेल, कारण तशी माझी इच्छा आहे. ही कुठली जबरदस्ती? माझं पोट आहे, मी बघून घेईल. तो म्हणाला, ते फक्त तुझं पोट नाही, कधीतरी त्या पोटात माझं बाळ वाढणार आहे. मग त्याची आई तंदुरुस्त नको का? आणि तिने त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहिलं. तू काय बोलतोस? तुला कळतं का? हो, चांगलंच कळतं. चल खाऊन घे. आणि तो तिला तोंडात घास भरवू लागतो, तरी ती तोंड उघडत नाही. आणि मग तो तिचं नाक दाबतो आणि तोंडात घास घालतो. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही म्हणतात ना ते, असं तिला त्याचा प्रचंड राग आलेला असतो. पण लग्नाच्या गडबडीत कालपासून तिने काहीच खाल्लेलं नव्हतं. अन्नाची चव जिभेवर रेंगाळली आणि तिच्या पोटात भूक उसळली आणि तिने गुपचूप सगळं जेवण संपवलं. संध्याकाळी तयार राहा, आपल्याला बाहेर जायचं आहे. मी कुठेही येणार नाही तुझ्यासोबत. ते बघ, काही कपडे आणि दागिने ठेवलेत. बरोबर 8 वाजता मी तुला घ्यायला येईल. तिला आज्ञा देतो, निघून जातो. मी तयारच होणार नाही. बघू मग मला कसा नेतो ते, अशी ती मनोमन ठरवते. आणि बरोबर 8 वाजता तो रूम मध्ये येतो तर ती तशीच त्याच कपड्यांवर बसलेली असते. मी तुला सांगितलं होतं ना तयार राहायला. मीही तुला सांगितलं होतं ना मी येणार नाही. मी तुला शेवटचे विचारतोय, तू स्वतः तयार होणार की नाही? नाहीतर काय मारशील का तू मला असं धमकावू शकत नाहीस. मी आजच्या काळातली मुलगी आहे. तुझा अन्याय मी सहन करणार नाही. इतक्या गुलाबाच्या पाकळीप्रमाणे कोमल बायकोवर मी हात उचलेल का? वेडाबिडा आहे का मी? आणि तो तिच्या दिशेने पुढे सरकतो. तू काय येत आहेस माझ्याजवळ? मी तुला सांगितलं ना लांब राहायला. आता तू स्वतः तयार होत नसेल तर मला तुला तयार करावे लागेल. आणि तो तिची साडी पकडतो. थांब, मीच तुला तयार करतो, असे म्हणतो. ती सोफ्यावर चढते आणि स्वतःच्याच हाताने स्वतःच्या शरीराला घट्ट मिठी मारून, नाही मी नेसते साडी, असे म्हणते. मी इथे थांबू की बाहेर जाऊ? नाही म्हणजे गेल्यावर तू पुन्हा तशीच बसशील. होते मी तयार, जा बाहेर. तो हसतो आणि निघून जातो. मी वाट बघतोय तुझी, लवकर आवर आणि बाहेर ये.
तिचा नुसता जळफळाट झालेला असतो, पण काय करणार, तो एक पुरुष होता. शिवाय ती कितीही नाकारत असली तरी तो तिचा नवरा होता. जबरदस्ती करत नव्हता म्हणून बरे, नाही तर त्याचा तिच्यावर पूर्ण हक्क आहे. ती तयार होते आणि बाहेर येते. खूपच सुंदर दिसत होती. तिला पाहून त्याचं भान हरवलं होतं, पण उगाच तिची खिल्ली उडवण्यासाठी म्हणतो, कॉलेजमध्ये जितकी सुंदर वाटली होतीस, खरं तर तितकी सुंदर नाहीस तू, हे मला आत्ता कळालं. पण आता काय करणार? झालं ना लग्न, भोगा आयुष्यभर. मग का केलं माझ्याशी लग्न? अजूनही वेळ गेलेली नाही, मला माझ्या घरी जाऊ दे. सध्या तरी वेळ पार्टीला जायची आहे. चला. आणि तो तिला गाडीचा दरवाजा उघडून देतो, तर ती तशीच फुगून उभी असते. तो 2 वेळा हॉर्न वाजवतो, पण तरीही ती जागची हालत नाही. मग तो खाली उतरतो आणि तिला अलगद मिठीत उचलतो. हे काय करतोस तू? तुला तुझी जागा दाखवत आहे. त्याच्या बळकट बाहूमध्ये ती नाजूक कोमल फुलासारखी विसावली होती आणि तो तिला फ्रंट सीटवर बसवतो. आजूबाजूचे पाहणारे म्हणत असतात, काय रोमॅन्टिक कपल आहे. एक मुलगी तर म्हणते, तिच्या जागी मी असायला हवी होते. काय हँडसम आहे ना तो. आणि माधुरी तोंडातल्या तोंडात पुटपुटली, म्हणे हँडसम आहे. इथे येऊन बस, मग कळेल. ती त्याला म्हणते, तू का हात लावलास मला? अगं, मी तुला हात लावावा म्हणूनच तर तू प्रत्येक गोष्टीला नकार देतेस ना. माझा स्पर्श आवडतो ना तुला. मी माझ्या बायकोच्या मनातलं बरोबर ओळखतो. तो तिच्यावर नवरा असल्याचा सतत हक्क दाखवायचा. पार्टीत ती कोणाशी बोलत नाही. तो तिला घेऊन जेवायला बसतो, पण इथे मात्र ती मुकाट्याने खाते. नाहीतर हा बाबा पुन्हा एकदा नाक दाबायचा याचा काही नेम नाही. कधी काय करेल असं ती मनात म्हणते, आणि तो मात्र गालातल्या गालात हसत असतो. तेवढ्यात एक मुलगी येऊन त्याच्या गळ्यात पडली. लग्न केलं आणि सांगितलं पण नाहीस? मला विचारलं असतं तर काय झालं असतं? आणि ती चक्क अनुरागचा किस घेते. माधुरीला जळवण्याची त्यालाही आयती संधी चालून आलेली होती. तोही मयुरीकडे पाहत त्या मुलीच्या गालावर किस करतो. ते पाहून माधुरी मनातून थोडी हादरते. माझ्यासमोर किस करायला याला काहीच कसं वाटत नाही, निर्लज्ज कुठला. पण यामुळे तिला काहीच फरक पडला नाही असं ती भासवते. ती मनात म्हणते, माझ्यावर प्रेम आहे म्हणतो आणि मला सोप्यावर झोपवतो. स्वतःची मनमर्जी करतो. माझ्या मनाचा जराही विचार करत नाही. जबरदस्ती लग्न केलं म्हणून एकदाही माफी मागितली नाही. याला प्रेम म्हणतात का? आणि आता तर काय मुलींसोबत पण. मी काय इतका विचार करते? मला कुठे त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं आहे. संधी मिळाली की मी त्याच्यापासून दूर होणार. पण तो अनुराग होता, तो तिला अशी संधी कधीच देणार नव्हता. तिचं स्वप्न स्वप्नच राहणार होतं, हे तिला माहिती नव्हतं. ती मुलगी त्याला म्हणते, उद्या रात्री भेटूया. तो त्या मुलीला स्वतःच्या मिठीत घेऊन माधुरीकडे बघत तिला डोळा मारून म्हणतो, बेबी, आता माझं लग्न झालं आहे. तुला काय सांगू, माझी बायको माझ्या मिठीशिवाय झोपतच नाही. माधुरी त्याच्याकडे थक्क होऊन पाहते. लाज कशी वाटत नाही याला धडधडीत खोटं बोलायला. पार्टी संपून घरी जाताना ती गुपचूप दरवाजा उघडून बसते. घरी आल्यावर तिला पार्टीत त्याने त्या मुलीला मारलेली मिठी आणि किस सारखं सारखं आठवत असतं आणि ते विचार झटकून देण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर ती आता एका पत्नीप्रमाणे विचार करायला लागली होती. तो बाथरूम मधून आंघोळ करून येतो. त्याने फक्त टॉवेल लावला होता. त्याच्या पिळदार शरीर यष्टीकडे पाहून ती थोडीशी गोंधळते आणि तोंड फिरवून बसते. तोंड का फिरवलं? हक्क आहे तो तुझा. तू हवी तितका वेळ मला पाहू शकतेस. आणि तो तिच्या समोर जाऊन उभा राहतो आणि ती घट्ट डोळे मिटून घेते. त्याही स्थितीमध्ये ती खूप गोड दिसत होती. तो एकदम जवळ येतो. त्याचे होठ तिच्या होठाच्या जवळ असतात. तो गेला की नाही हे पाहण्यासाठी ती डोळे उघडते आणि एकदम त्याला इतक्या जवळ पाहून तिचा तोल जातो आणि तो तिला अलगद मिठीत घेतो. त्याच्या ओल्या केसावरचं पाणी तिच्या मानेवर आणि छातीवर टिपकत होतं. ती त्याच्या स्पर्शाने धुंद होऊन त्याच्याकडे पाहत होती. पाण्याचा एक थेंब तिच्या गुलाबी होठांवर पडतो आणि तो हळूच त्याचे होठ तिच्या होठांकडे नेत असतो. दुसरा थेंब तिच्या गालावर पडतो आणि ती भानावर येते. त्याची मिठी सोडवते आणि म्हणते की हे काय करत होतास? केसाचे पडलेले पाणी पुसत होतो. दुसरं काय? हे असं मला काही कळत नाही. असं समजू नकोस. ही सगळी नाटकं आहेत तुझी माझ्या जवळ येण्याची.
असं तर मीही म्हणू शकतो की ही तुझी नाटकं आहेत माझ्याजवळ येण्याची. मगाशी पार्टीत जलस होत होती ना, आता तिला काय बोलावे हे सुचत नाही. मला का जलस होईल, तू काही का करेना. तिची चिडचिड पाहून तो मनोमन आस्वाद घेत होता. एकीकडे तिचं मन त्याच्याकडे ओढ घेत होतं. तो तितका वाईट नव्हता जितका ती समजत होती, पण तिचं दुसरं मन तिला त्याच्याकडे जाण्यापासून रोखत होतं. त्याने तिच्याशी फसवून लग्न केलं याचा तिला राग येत होता. एके दिवशी तिला त्याच्या बहिणीचा फोन येतो. मग कसा चालू आहे संसार वहिनींसोबत? माझा दादा तुला आवडला की नाही? आवडण्यासारखं काय आहे ग तुझ्या दादामध्ये? माधुरी, असं नको बोलू ग, तो खूप चांगला आहे. आई बाबा गेल्यापासून त्याने मला सांभाळलं आहे. खूप कष्ट सोचलेत त्याने, कधी स्वतःचा विचार केला नाही. माधुरी म्हणते, अगं तो मला सोप्यावर झोपवतो, बघेल तेव्हा मनमानी करत असतो. मग ती त्याची स्टाईल आहे. पण तो कधी तुझ्याशी वेडेवाकडे वागला का? शारीरिक संबंधासाठी त्याने तुझ्यावर जबरदस्ती केली का? तू त्याला समजून घे. जर तो माझ्यावर प्रेम करतो तर त्याने असं जबरदस्ती लग्न का केलं माझ्याशी? आता तू ते त्यालाच विचार. अगं पण तू ज्याच्यावर प्रेम करत होतीस आणि ज्याच्या बरोबर लग्न करत होतीस त्याच्या मनगटात होतं का बळ? थोडी धमकी दिली की लगेच गेला तुला मांडवात सोडून पळून. अशा मुलासोबत तू तुझं आयुष्य काढणार होतीस का? आणि आता कुठे माधुरीच्या डोक्यात प्रकाश पडतो. खरंच की मी अमित सोबत प्रेम करून लग्न करत होते, पण त्याने एकदाही माझा विचार न करता स्वतःचा जीव वाचून पळून गेला होता. एके दिवशी अनुराग तिला म्हणतो, सकाळी लवकर तयार हो, आपल्याला गावी जायचं आहे. पुन्हा तिचा तसाच आडमुठेपणा सुरू. मी कुठेही येणार नाही तुझ्यासोबत. अर्जुन सकाळी स्वतः लवकर उठून आवडतो, पण ही अजूनही मुद्दाम अंथरुणातच लोळत होती. मग तो तिच्याकडे पाहून गालात असतो, किती हट्टी मुलगी आहे ही, पण मी काही कमी नाही असं म्हणत तो पुन्हा तिला अलगद बाहूत उचलतो. तिला काही कळायच्या आतच तो शावर खाली नेऊन ठेवतो. आता ती नेहमीप्रमाणे चिडली नाही, ओरडली देखील नाही. त्याने तिच्यावर सतत असा हक्क गाजवणं तिला आवडू लागलं होतं, म्हणून ती मुद्दाम आडमुठेपणा करत होती. आता शॉवर खाली दोघेही ओले चिंब झालेले असतात. ती त्याच्या डोळ्यात हरवून गेलेली असती. तिचं गोरपान सडपातळ नाजूक शरीर पाण्याखाली भिजून तिची साडी घट्ट अंगाला चिकटली होती. अनुरागचा आता स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता. त्याने तिचा एक हात तसाच घट्ट धरून ठेवला होता. एक हात सोडवण्यासाठी तीही प्रयत्नही करत नव्हती. तिचा विरोध आता मावळला होता आणि अचानक तिला दिसतं की तिच्या बांगडीची कास त्याच्या बोटाला लागली आहे. ती पटकन ते बोट हातात घेते आणि तिच्या तोंडात पकडते. तिच्या या कृतीने त्याचं शरीर गरम होऊ लागलं होतं. तो तिच्याकडे सरकत होता. मग ती त्याचं बोट जोरात चावते आणि म्हणते, काय फाजीलपणा आहे हा? तो म्हणतो, तुला आंघोळ करायचा कंटाळा आला होता ना, म्हणून. आता करशील ना आंघोळ? ती पण मीच घालू का? जा तू बाहेर. ती त्याला बाहेर ढकलते आणि दाराला टेकून गालातल्या गालात हसत असते. ती बाहेर येते तेव्हा तो त्याचं तेच बोट तोंडात घेऊन बसलेला असतो, जे तिने तोंडात पकडलेलं होतं. ती त्याच्याकडे कटाक्ष टाकते आणि बाहेर जाते. दिवसभर तो तिला गावाकडचे शेत, कामगार, मळे सगळं काही दाखवत सगळ्यांशी तिची मालकीण अशी ओळख करून देतो. सगळेजण तिच्यापाशी त्याचं खूप कौतुक करत असतात. त्याचं बालपण, त्याचं संघर्ष, प्रामाणिकपणा सगळं काही तिला समजतं. आज ती त्याचं एक नवीनच रूप पाहत होती. शेतातील काम तो लाज न वाटू देता करत होता. त्याचे पिळदार शरीर चिखलाने माखलेलं होतं, तरी तो खूपच रुबाबदार दिसत होता. ती मनाने आता त्याची झाली होती. तो तिला म्हणतो, माझ्या हातावर पाणी घालतेस का? बघ हा, नाहीतर दुसऱ्या कोणाला तरी सांगेल, मग बसशील पश्चाताप करत. त्याच्या बोलण्यावर ती हसते आणि त्याच्या हातावर पाणी घालते. त्याच्या पाठीवरचा चिखल तिच्या पदराने पुसून काढते. त्याचं शरीर आता तिला अनोळखी वाटत नव्हतं. तिलाही तो आवडायला लागला होता हे त्याच्या लक्षात आलं होतं. दोघेही घरी येतात. दोघेही कंटाळलेले असतात आणि झोपी जातात. सकाळी जेव्हा तिला जाग येते तेव्हा ती चक्क त्याच्या बेडवर असते. मी तर खाली झोपले होते, मग इथे वर कशी आली, असं ती विचार करते. अर्जुन मात्र कधीच बाहेर निघून गेलेला असतो. आता त्याच्या रोज सकाळी उठून बाहेर जाण्यामागचं कारण तिला समजलं होतं. त्याचा
त्याचा दिवस लवकरच सुरू व्हायचा. तो खूप मेहनती होता. त्याने काल तिची ओळख करून देताना तिचा मालकीण म्हणून केलेला उल्लेख तिला आवडला होता. तो आता तिला हवाहवासा वाटत होता. एवढ्या कमी वयात तो एका फॅक्टरीचा मालक होता आणि गावाकडची शेतीही त्याने छान सांभाळली होती. तो खूप मेहनत करत होता आणि ती म्हणते, मी त्यांची मालकीण आणि ते माझे मालक म्हणजे हक्क गाजवणारा. मग मी आता त्याच्यावर मालकीण असल्याचा हक्क गाजवणार आणि मनातल्या मनात काहीतरी ठरवते. रात्री तो आला तर खोलीत अंधार होता. तो ठेच लागून पडणार तोवर ती त्याला सावरते. अशीच आयुष्यभर मला सावरशील तर मी नेहमी पडायला तयार आहे, असे तो म्हणतो. त्याचा मंत्रमुग्ध आवाजावर ती मोहित झाली होती. ती मेणबत्ती लावते आणि त्याचा हात हातात घेऊन लाजत म्हणते, दिसत नाही का तोल का जातोय आज तुमचा? तो पटकन जाऊन लाईट लावतो आणि मोठ्याने म्हणतो, तू अंधार करून ठेवला आहेस ना, म्हणून काय गरज होती लाईट घालवायची? आणि तिचा मूडच जातो. तो पाठीमागून तिला मिठी मारून हळूच तिच्या कानात म्हणतो, मला माझा चंद्र उजेडातच बघायला आवडतो. तिचे गाल लाजून लाल झाले होते. बघ हे तुझे टोमॅटो सारखे गाल मला अंधारात कसे दिसणार? ती म्हणते, रात्री तुम्ही मला बेडवर का झोपवलं? तुम्ही तर म्हणाला होता की जोपर्यंत मी तुम्हाला पती म्हणून स्वीकारत नाही तोपर्यंत मी सोप्यावर झोपायचं नाही. आता ती त्याला तू न म्हणता तुम्ही म्हणत होती. हो, पण तू कालच मला पती म्हणून स्वीकारलं होतं. तिने त्याच्याकडे फार आश्चर्याने पाहिले. त्याला कसं कळलं होतं तिच्या मनातलं कोण जाणे, पण ते खरं होतं. तो तिचा चेहरा दोन्ही हातात पकडून म्हणाला, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माधुरी. त्याच्या तोंडून हे शब्द ऐकून ती शहारते. प्रेम करतात तर मग जबरदस्ती असं लग्न का केलं? तू त्या बावळट अमित सोबत बोहल्यावर चढली होतीस. 5 मिनिटे जरी उशीर झाला असता तर ही माधुरी एक्सप्रेस माझ्या हातातून सुटली असती. मग मी काय दोघांच्या डोक्यावर अक्षदा टाकून तुझ्या लग्नाला उष्ट्या पडतावली उचलत बसायचं का? त्याच्या विनोदी बोलण्यावर ती हसते. अशीच कायम हसत राहा आयुष्यभर. वचन देतो की कधी तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. ती हळूच त्याच्या मिठीत शिरते आणि तो म्हणतो, तुझ्यासारख्या रसगुल्ला सोबत लग्न करून मी खूप समाधानी आहे. ती म्हणते, तुझ्यासारख्या खट्टा मिठ्ठा मुरांबा सोबत संसार करायला मलाही आवडेल. आणि तो तिला अलगत त्याच्या भाऊत उचलतो आणि बेडवर ठेवतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची खट्टी मिठ्ठी जोडी? आवडली असेल तर व्हिडिओला